हो सोनू भाऊ. अरे केव्हाच अर्ध्या घंटाले बसेल आपण. पण काहीच नाही बनवलं तुम्ही, चहा नाही पाणी नाही. अरे चहा पाणी घेऊन काही गप्पा सप्पा काही करता की नाही सोनू भाऊ. सोनू भाऊ, बिस्किट बिस्किट बनवलं असतं ना, मस्त लागतं बिस्कुट. सर्दी झाली का रे? हाव झाली. अरे हाव, तुला बिस्कुटच खाऊ घालू ना. पण आमचा तर विचार कर. अरे आता नवीन वर्ष लागलं. हा, नवीन वर्षाची पार्टी देते आपल्याला सोनू भाऊ. येड्या मगन तेवढ्यासाठी सोनू भाऊ बोलवलं आपल्याला. आता नवीन वर्षाची पार्टी ना, चिकन मटन दारू. अरे सोनू भाऊ चांगला आहे आपला. हा, करू आपण पार्टी, तसं काही नाही. मी काय म्हणतो आधी. हा बोला ना भाऊ, काही अडचण नाही, बोला. म्हटलं आपण आहे ना, आता एक गेम खेळू. नाही म्हणजे गेम थोडा सोपा आहे, तसं काही कठीण नाही. हे पा, आपण आहे ना प्रत्येकानं आपल्या आपल्या आजोबाचा पराक्रम सांगायचा आहे. ज्याचा आजोबाचा पराक्रम एकदम हसवीन आपल्याला, हो त्याले फक्त पार्टी. बाकीची नुसती चहा पाण्यावर वाटलं आपण. समजला का? चालेल ना, चहा का व्हायना नुसती. म्हणजे त्या आजोबानं काहीच पराक्रम केला नाही का रे? बिना पराक्रमाचा एवढा झाला का तू? नाही म्हणजे एवढं नाव झालं का बा ते बिना पराक्रमाचं? असं म्हणायचं होतं मला. हा, मला पण तेच ऐकू आलं. सोनू भाऊ लय हुशार आहे आपला. आले मले गंडवायला निघले का? थांबा, तुम्हालाच गंडवतो बरोबर. तुमच्याकडूनच पार्टी घेतो बरोबर. काय झालं सोनू भाऊ, काय विचार करताय? चला गेम खेळू ना. हा हा हा, करा चालू. सांग रे, त्या बाबापासून सांग रे. मले ना मा बाबाचा पराक्रम काही माहित नाही बा एवढा. मी लहान होतो ना म्हणून. अरे आम्ही बी लहानच होतो. हा, आम्ही का लय मोठे होतो का मग? हाऊनच तरी. काय चावळ तुले का येड्यावानी? नाही, मी लहानपणी ना लय लहान होतो म्हणून मला आठवत नाही ना, मा बाबानं सांगेल काही. अरे बंड्या, लहानपणी सगळेच लहान राहता. आम्ही का लय मोठे होतो? काय सांगाले, याची बुद्धी बी याच्यासारखी लहान यायची रे भाऊ. थांब, तुला बिस्कुटचाच पुळा का आवडतो मी आता. बिस्कुटच खायचा लायकीच आहे तू. आपले सोनं बोले खतरनाक रे भाऊ. डायरेक्ट बोलता मग ते पॉइंट पॉइंट एकदम. बर, सांग त्या बाबाचा पराक्रम काय तर मग पटकन. माझ्या बाबाने सांगलं होतं मले. गण्याचा, बंड्याचा आणि माझ्या बाबा दोघी तिघी सोबत राहत. तर माझ्या बाबानं काय केलं, एकदा एक ऊस घेतला आणि जा कडकन मोडला डायरेक्ट. हा, एका धनक्यात तोडला डायरेक्ट. एकाचे 2 तुकडे केले. अरे मा बाबा बी तुमच्या सोबतच होता येड्या हो. हा, जा त्या बाबाने एक ऊस तोडला ना, त्या टायमाला मा बाबा बी तरीच होता. तुम्हाला काय माहिती रे? मला माहिती ना. हाव का? अरे हाव का म्हणजे? अरे होते बापा, सुनो भाऊचे बाबा बी होते. हा, त्याच्या जाणार नाही पण माझ्या जाणार आहे ना, होते ना. नाही ना रे, सुनो भाऊचे बाबा कुठे होते रे? हा हा. अरे झाकण झुल्या, हाव म्हण. तुला हाव म्हणाय का पैसे लागू राहिले का? हा हा, सुनो भाऊचे बाबा बी होते का बरोबर आहे. तर मग काय झालं भाऊ, एका दणक्यात एक गोष्टीचं डायरेक्ट 2 खांड करून टाकले मा बाबानं. आता तुम्ही सांगा भाऊ कोणतरी. हा, तू सांग रे आता. मा बाबा नाही ना, याच्या बाबाने तरी एकच ऊस तोडला. अरे मा बाबाने डायरेक्ट 4 ऊस एका दणक्यात 2 तुकडे रे भाऊ. मग त्या बाबाने 4 ऊस तोडले की नाही. मा बाबानं तोपर्यंत डायरेक्ट 8 ते 10 ऊस एक खट्टे आणले डायरेक्ट. आणि जात तोडले ना, ते बी एका दणक्यात डायरेक्ट. हा, एकच दणक्यात डायरेक्ट 10 ऊसाचे तुकडे तुकडे डायरेक्ट. हा, खरंच का? मग रे हाव म्हणे. अरे सोनू भाऊच्या बाबाला डेंजर होते मग डायरेक्ट. सोनू भाऊ बी सगळे डेंजर होते मग डायरेक्ट. हा, लगेच सोनू भाऊच्या बाबानं 10 ऊस तोडले की नाही. मा बाबानं डायरेक्ट आहे ना 15 ऊस रे भाऊ डायरेक्ट. आणि ते बी एकाच दणक्यात रे. एकाच दणक्यात 15 ऊस होते डायरेक्ट तुकडे तुकडे. मा बाबांनी काय केलं मग डायरेक्ट माहिती आहे का? याच्या बाबांचे 15 ऊस तोडले ते की नाही, जे खांड झाले ते खांड जमा केले आणि त्या खांडांचे खांड केले रे डायरेक्ट एकाच दणक्यात. बापरे, म्हणजे असं डायरेक्ट पायावर मारत का डायरेक्ट ते ऊस? मग डायरेक्ट पायावर तोडले आमच्या बाबांना ते ऊस. मग हो सोनू भाऊ, तुमच्या बाबांना काय केलं नंतर? ते बाबा इकडे खांड जमा करत होते ना, तर जोक मा बाबांना उपटून भारे बांधले होते. काय काय? अरे म्हणजे मा बाबाने आहे ना भाराभर ऊस उपटून आणला होता डायरेक्ट. हा, आणि एका दणक्यात तो तोडला मग. बापरे, भाराभर ऊस डायरेक्ट एका दणक्यात तुटला. नाही रे भो, ऊस नाही तुटला रे, मा बाबाचा पाय तुटला होता रे बाप्पा. सोनू भाऊ जिंकले रे बापा.
कस काय सोनू भाऊ ना काय बोले केल ते, ज्याचे बाबा जास्त हसवतील तोच एकटा पार्टी खाईन, बाकीचे चहा पाणी घेतील. हा, आपण चहा आणि बिस्कुट खाऊ आता. आता झाला तू खरा मोठा, मोठ्या माणसासारखा बोलला तू बरोबर. वेटर, 2 चहा, 1 खाली ग्लास आणि 1 बिस्कुटचा पुडा घेऊन या पटकन. गंडवलं रे सोनू भाऊ आपल्याला बरोबर. आपल्याला चहा आणि बिस्कुट काढून मोकळं केलं आणि स्वतः मस्त पार्टी करणार आता. सोनू भाऊ असंच फसवतो रे आपल्याला दर टायमाले. मंडळी, झाले का तुमची पार्टी? का येऊ सोबत?